लय राजकारण पाहायचं की महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण अशाच प्रकारे लांबत राहायचं? काय नेमकं राजकारण नवी मुंबईमध्ये पुतळ्याच्या अनावरणावरून पाहायचं आणि सर्वसामान्यांनी ते सहन करायचं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याविषयी राजकारण करणं ही दुर्दैवाची बाब आहे। बर, याच्यामध्ये कोणतेही राजकारण नाही। वेळोवेळी प्रशासनाने त्या ठिकाणी जे काही नव्यानं कामकाज करायचं होतं, जे स्थापत्य काम आहे ते पूर्णत्वास करावं आणि त्याच्यातून मग ते उद्घाटन करावं, अशा पद्धतीची प्रशासनाची भूमिका होती। त्याची पूर्तता झाली आणि आज उद्घाटन झालं। संपूर्ण शिवप्रेमींना त्याचा अभिमान वाटायला पाहिजे। याच्यामध्ये राजकारण म्हणजे काहीच नाही। हॅलो, निश्चित जयवंत सुतारजी, जे तुम्ही म्हणतात की राजकारण नाहीये, मात्र आज नवी मुंबईत तर आम्हाला हेच सगळं पाहायला मिळालं की वेळ सुद्धा नाहीये मंत्र्यांना त्या ठिकाणी येण्याचा। आपल्याला वाटलेलं होतं की गणेश नाईक त्या ठिकाणी म्हटल्यानंतर आणि एकनाथ शिंदेंची देखील त्या ठिकाणी उपस्थिती असेल, मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। याबद्दल तुमचं मत काय? हे बघा, आता त्या ठिकाणी प्रशासनाची भूमिका होती का मुख्यमंत्र्यांनी, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यावं आणि ह्या पुतळ्याचं अनावरण करावं, हां, ही प्रशासनाची भूमिका होती। बरं, परंतु त्या ठिकाणी शिवप्रेमींचा हा जो उत्साह पाहिला की त्या ठिकाणी याचं उद्घाटन तातडीनं होणं गरजेचं आहे। मी सुद्धा एक मावळता महापौर म्हणून मी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि पत्र देऊन टाकले। बरं, मी 5 तारखेला पत्र दिलं, त्यानंतर 10 तारखेला पत्र दिलं आणि अशा कालखंडामध्ये आज जर सचिनजी त्या येतोय. ठिकाणी प्रशासनाने जर त्या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हां, आणि वनमंत्री गणेशजी नाईक साहेब यांच्या उपस्थितीत, मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत हा जो कार्यक्रम केला, हे चांगलं झालं। एका मध्ये जी शिवप्रेमींना उत्सुकता होती ती त्या ठिकाणी निघून गेली आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवप्रेमी त्या ठिकाणी त्या ज्या प्रतीक्षेमध्ये होते ते सर्व शिवप्रेमी त्या ठिकाणी आले। बरं, सर्व शिवप्रेमी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी हे काम केलेलं असं आपल्याला वाटतं। धन्यवाद जयवंत सुतार, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी। मनसेचे शहर सचिव सचिन कदम यावेळेला आपल्यासोबत आहेत। सचिनजी, मगासपासूनचा एक मुद्दा की एका बाजूला एकाच पुतळ्याचं दोनदा होणारं अनावरण सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं,